हमें को आखना जाए ही पाया सोय है मान खाचा बनावला है ही मीटिंग बहुत है मीटिंग थोता तमा जमीन नहीं देना रहा अग्निशमन केंद्र ते त्या ठिकाणी मंजूर झालेले आहे, त्या ठिकाणी झालेले आहे सर. तर त्यांनी त्या ठिकाणी बांधावं, आमचं काहीच म्हणणं नाही ना सर. महाणे हेते तेज बांधली है ते ई बोर हेता अने ई बादी व्यवस्था यम कोली है ते पासी ई बादा केस कोना रहते घेणं देणं नाही. आपल्याला तहसीलदार कारण जागा देणारा शासन आहे. पंचायतीची परवानगी घेतली का तुम्ही? घेतली का परवानगी? मला काही माहित नाही. हा. माननीय तहसीलदार आणि माननीय कलेक्टर मग कसं काय बोलता स्मशानभूमीसाठी किती जागा लागते असं? कोठाडा ग्रामपंचायतीच्या गायरान जागा औद्योगिक विकास महामंडळाला देण्यास ग्रामस्थांचा तीव्र विरोध. ग्रामपंचायत हद्दीतील गुरचराईसाठी राखीव व सार्वजनिक उपयोगाच्या जमिनी औद्योगिक विकास महामंडळाला औद्योगिक क्षेत्रासाठी हस्तांतरित करण्याच्या हालचालींना ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. याबाबत कोठाडा ग्रामपंचायतीच्या वतीने तहसीलदार दत्तात्रय जाधव व पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांना निवेदन दिले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते भरत गावित, सत्यशोधक संघटनेचे RT गावित, MIDCचे अधिकारी उपस्थित होते. कोठाडा ग्रामपंचायत हद्दीतील भोनामळा, फुलफळी, भोरदाफळी या भागात प्रामुख्याने आदिवासी समाज वास्तव्यास असून पशुपालन हा त्यांच्या उपजीविकेचा मुख्य आधार आहे. सदर जमिनीवर गुरचराईसाठी मोकळी जागा, पिण्याच्या पाण्याचे स्रोत, विहिरी, बोरवेल, गाव तलाव, सार्वजनिक स्मशानभूमीसह पर्यावरण संतुलनासाठी वृक्ष लागवड क्षेत्र आहे. या जमिनीशिवाय पशुधनासाठी पर्यायी चराई व्यवस्था नाही. जमीन MIDCकडे हस्तांतरित झाल्यास जनावरांची चराई बंद होईल, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनेल, आदिवासी समाजाच्या उपजीविकेवर परिणाम होईल व पर्यावरणीय व सामाजिक समतोल बिघडेल, वाहतुकीचा रस्ता बंद होईल. ग्रामपंचायतीकडून आज तागायत या जमिनीचे हस्तांतरणाबाबत कोणतेही नाहरकत प्रमाणपत्र देण्यात आलेले नाही. महसूल अभिलेखात 7/12 ही जमीन ग्रामपंचायतीच्या ताब्यात असल्याची नोंद कायम आहे. ग्रामसभेची स्पष्ट संमती नसताना जमीन हस्तांतरित करण्याचा प्रयत्न होत असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. यावेळी भरत गावित यांनी सांगितले की ही जागा पूर्वीपासून ग्रामपंचायतीच्या मालकीची असून यापूर्वी ही 2दा MIDCकडे देण्याचा प्रयत्न झाला होता, मात्र ग्रामस्थांनी त्याला विरोध केला होता. या ठिकाणी वडिलोपार्जित स्मशानभूमी, पाझर तलाव व गावातील दळणवळणाचे रस्ते आहेत. अलीकडे MIDC कर्मचाऱ्यांनी मोजमाप करण्यासाठी गावात आल्यानंतर ही जमीन शासनाने MIDCच्या नावावर केल्याचे समजल्याने ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त करण्यात आला. ही जागा आम्हाला परत मिळावी यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी करणार आहोत. सत्यशोधक संघटनेचे RT गावित यांनी शासनावर आदिवासी समाजावर अन्याय होत असल्याचा आरोप केला. कोणतीही पूर्वसूचना न देता जमीन हस्तांतरित करण्याचा प्रयत्न सुरू असून जर ही जमीन ग्रामस्थांना परत मिळाली नाही तर 12 फेब्रुवारीला तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल. या निवेदनावेळी कोठाडा व भोनामळा येथील ग्रामस्थांनी तहसील कार्यालयासमोर मोठी गर्दी करून आपला निषेध नोंदविला. यावेळी भरत गावित यांनी सांगितले, कोठाडा ग्रामपंचायतच्या 7/12वर असलेली गायरान जागा ग्रामपंचायत व ग्रामस्थांना अंधारात ठेवून शासनाने परस्पर MIDCकडे कशी वर्ग केली? ग्रामपंचायत ग्रामस्थ याबाबत अनभिज्ञ होते. कोठाडा ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी यास विरोध केला आहे. आमची जागा आम्हाला हवी. पूर्वापार चालत आलेली परंपरागत गायरान, स्मशानभूमी, पाझर तलाव, गाव रस्ता यांना जागा हवी. आमच्या हक्कासाठी आम्ही प्रशासनाशी सर्वतोपरीने लढा देऊ. कोठाडा बोनामळा ग्रामस्थ माननीय तहसीलदार महोदय यांच्याकडे आलो होतो. निवेदन आम्ही तहसीलदार साहेबांना दिलं की जी कोठाडा लगतची जी गुरचरणाची जागा आहे ही याच्या अगोदर रायगड ग्रुप ग्रामपंचायत होती तेव्हापासून ही आमच्याकडं होती
आणि जेव्हा ग्रामपंचायतीचं विभाजन झालं, रायंगण ग्रामपंचायत वेगळी झाली, कोठाडा ग्रामपंचायत वेगळी झाली, तेव्हा ती कोठाडा ग्रामपंचायतीला ती जागा मिळाली आणि तो 7/12 हा कोठाडा ग्रामपंचायतीचा होता. पण दोनदा आमच्या ग्रामपंचायतीने शासनाने ही जागा, शासनाची जागा ही दुसऱ्या MIDCने मागणी केली होती आणि त्यावेळेसही आम्ही ग्रामस्थांनी सांगितलं की त्या ठिकाणी आम्हाला पाण्याची सोय नाही, त्या ठिकाणी आम्हाला जे आमचे वडिलोपार्जित त्या ठिकाणी स्मशानभूमी आहे, बाजार तलाव त्या ठिकाणी आहे, यायचा जायचा रस्ता तो आमचा आहे, तर ही जागा कोणाला दुसऱ्या खाजगी किंवा दुसऱ्या कोणालाही शासकीय विभागाला देण्यात येऊ नये अशी आम्ही त्यावेळेसही विनंती केली होती आणि 2012-13ला शासनाने आमची ती विनंती मान्य करून ती जागा पूर्ववत गावठाण म्हणून आमच्याकडे ठेवली होती. पण 2017-18मध्ये MIDCने औद्योगिक विकास महामंडळाने ती जागा शासनाकडनं मागितली आणि तेव्हा माननीय कलेक्टर महोदयांकडनं ती जागा, गावठाणची जागा ही महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला MIDCला वर्ग झाली. त्याच्यानंतर आमच्यापर्यंत ती कधी आम्ही तो 7/12 बघितला नाही, आम्हाला समजलं नाही. पण जेव्हा 7-8 वर्षानंतर म्हणजे आता 2-4-8 दिवसापूर्वी त्या ठिकाणी MIDCचे अधिकारी त्या ठिकाणी जेव्हा जागा मोजणीसाठी आले तेव्हा आम्हाला समजलं की ही जागा गुरचरणाची जागा ही MIDCकडे वर्ग झालेली आहे. म्हणून आज आम्ही सगळे ग्रामस्थ त्या ठिकाणी माननीय तहसीलदार महोदय आणि माननीय कलेक्टर मॅडम यांना आम्ही निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत की जी आमची गुरचरणाची जागा आहे, जी आमची पाण्याची जागा आहे, कारण त्या ठिकाणाहून पूर्ण गावाला पाणी जातं आणि त्या ठिकाणी त्या ग्रामस्थांची, कोठाडा ग्रामस्थांची स्मशानभूमी आहे, तर ही आमची जागा पूर्ववत ही ग्रामपंचायतला मिळावी, गावठाण म्हणून ती मिळावी, कारण आमच्या गुरंढोरांना सुद्धा पिण्यासाठी पाणी नाही किंवा त्यांना चरण्यासाठी चारा नाही, म्हणून ती पूर्ववत जागा आम्हाला मिळावी. म्हणून सगळे आम्ही ग्रामस्थ त्या ठिकाणी आलो होतो. MIDCचे अधिकारी सुद्धा त्या ठिकाणी आले होते. MIDCच्या अधिकाऱ्यांना सुद्धा आम्ही विनंती केली की साहेब, आपण सुद्धा ही जी जागा आहे ही पूर्ववत गुरचरणासाठी ना हरकत आपण द्यावी. तर माननीय तहसीलदार महोदय, माननीय धुळ्याचे MIDCचे RO पारधी साहेब यांची समन्वय आता बैठक होतील, त्याच्यातनं सामंजस्यपणाने मार्ग निघेल. आम्ही सगळे ग्रामस्थ, कोठाडा ग्रामस्थ शासनाच्या जी अधिकार आहे, शासनाचा जो अधिकार आहे त्या अधिकारान्वये आम्ही आमची जी पूर्ववत जागा आहे ती आम्ही आमच्यासाठी मागणी करतो आहेत आणि नक्कीच कलेक्टर मॅडम, तहसीलदार साहेब हे या गोष्टीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून नक्कीच ती गुरचरणासाठी आणि गावकऱ्यांच्या त्या ठिकाणी ग्रामपंचायत कार्यालय आहे, स्मशानभूमी आहे आणि पिण्याची सोय आहे, तर शासन नक्कीच त्या गोष्टीचा विचार करून पूर्ववत ती जागा आम्हाला देईल अशी अपेक्षा व्यक्त करतो. मुख्य कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि माननीय तहसीलदार साहेब आणि माननीय नवापूर पोलीस स्टेशनचे PI साहेब यांच्याशी नवापूर तालुक्यातील कोठाडा आणि नांदवण शिवारात जी MIDC आलेली आहे त्या MIDCमध्ये जो काही गैरप्रकार सुरू आहे त्याच्याबद्दल चर्चा होती आणि त्या चर्चेदरम्यान आम्ही MIDC समोर हे 5-6 विषय ठेवलेले आहेत, त्याची माहिती आणि तात्काळ त्याने उपलब्ध करून देण्यात यावे, अन्यथा 12 तारखेला सत्यशोधक शेतकरी सभेमार्फत तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. आता याच्यात जे प्रश्न उपस्थित केले आम्ही ते प्रश्न असे आहेत, नवापूर MIDCतील सर्व कारखान्याचे तात्काळ रोजगार एडिट करण्यात यावे, कारण की या MIDCमध्ये परप्रांतीय हे घुसवलेले आहे. स्थानिक आदिवासींना रोजगार न देता MP मधले, राजस्थानमधले इकडचं लोकांना भरती केलेलं आहे आणि त्याच्यामुळे इथं सामाजिक सलोखा आहे तो बिघडत आहे. दुसरी मागणी आम्ही केलेली आहे, प्रत्येक कारखान्यात स्थानिक नागरिकांसाठी किमान ठराविक 80% रोजगार बंधनकारक करण्यात यावा. हा कायदा आहे की स्थानिक आदिवासींना किंवा स्थानिक जे तरुण आहेत त्यांना 80% जागा भरण्यात याव्या, परंतु ते तसं झालेलं नाही. शासनाच्या सबसिडी व कर सवलतीच्या अटीचे उल्लंघन करणाऱ्या कारखान्यावर कठोर दंडात्मक कारवाई करून त्यांची सबसिडी रद्द करण्यात यावी. हे आदिवासी एरियामध्ये एक कंपनी आलेल्या आहेत आणि या आदिवासींची जी सबसिडी आहे ते सबसिडी कारखान्यांना देण्यात येत आहे आणि त्या सबसिडीचा गैरउपयोग हे कारखाने करीत आहे, त्याचे ॲडिट करण्यात यावं. त्याच्यानंतर चौथी जी मागणी आहे की स्थानिक बेरोजगार युवकांची अधिकृत रोजगार नोंदणी यादी तयार करून
त्यांना प्राधान्याने नोकरी देण्याचे आदेश देण्यात यावे. म्हणजे जे मजूर आहेत त्या कारखान्यामध्ये त्यांचे एडिट करण्यात यावे. कोणकोणत्या गावातले कुठलं आहे ते सगळं एडिट करून ग्रामपंचायतीला देण्यात यावे. पाचवी मागणी आहे पैसा कायद्यानुसार ग्रामसभा व ग्रामपंचायत परवानगीची तपासणी करून त्यांचा अहवाल जाहीर करण्यात यावा. म्हणजे स्थानिक कटोडा ग्रामपंचायत असेल, नांदवड ग्रामपंचायत असेल यांची कोणत्याही प्रकारे परवानगी न घेता या कंपन्या तिथं उभ्या राहिलेल्या आहे. केमिकल कंपन्या सुद्धा तिथं आहे. रासायनिक उद्योगामुळे होणाऱ्या एक कंपनीचं नाव निराधार कंपनी, याशिवाय इतर कंपन्या ज्या केमिकल कंपन्या आहेत त्या बेकायदेशीरपणे सुरू आहे आणि त्या बेकायदेशीर कंपन्या सुरू झालेल्या आहेत. त्यांच्यामुळे आदिवासींवर होणाऱ्या आरोग्य आणि पर्यावरण परिणामाबाबत सविस्तर अहवाल हा सादर करण्यात यावा. 7वी जी मागणी आहे की आदिवासी शेतकऱ्यांच्या जमीन संपादन, पुनर्वसन व रोजगाराबाबतची कायदेशीर अंमलबजावणी तपासून स्पष्ट अहवाल देण्यात यावा. म्हणजे आदिवासींना पूर्णतः भूमिहीन करता येत नाही. ज्या आदिवासींच्या जमिनी त्यांनी घेतलेल्या आहे त्या आदिवासींना इथं स्थानिक कंपन्यांमध्ये किती टक्के रोजगार दिला. म्हणजे ज्या समजा माझी जमीन घेतलेली आहे, माझ्या मुलाला किंवा मला त्या कंपनीत रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे का पूर्णपणे त्या माणसांना बेदखल करण्यात आलेलं आहे. याचे पूर्ण ऑडिट करून हे ग्रामपंचायती आणि सत्यशोधक शेतकरी सभेला देण्यात यावे. अन्यथा 12 फेब्रुवारी देशभरामध्ये कम्युनिस्ट पक्षांमार्फत आंदोलने होणार आहेत. याच धर्तीवर आम्ही या MIDCच्या विरोधात आंदोलन करणार आहोत. 12 तारखेपर्यंत आम्ही जे प्रश्न विचारलेले आहेत, मागणी केलेली आहे त्या प्रश्नाचे त्यांनी लगेच आम्हाला उपलब्ध करून देण्यात याव्या. अन्यथा ज्या केमिकल कंपन्या आहेत त्या केमिकल कंपन्यामुळे आदिवासींचं भविष्य, आदिवासींचं आरोग्य, आमच्या मुलांचं आरोग्य हे जर बिघडलं तर त्याची सर्वस्व जबाबदारी कोण घेणार आहे, त्याचं ठोस उत्तर इथल्या प्रशासनाने देण्यात यावे. हाच इशारा आज आम्ही देतोय की या 10 दिवसामध्ये आम्हाला प्रत्यक्ष या कंपन्यांचं एडिट करून मिळावं, नाही 12 तारखेला तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. याच्याच बरोबर कोटडा जे गुरुचरण जमिनी आहे त्या गुरुचरण जमिनी ग्रामपंचायतीला नाव विचारता कलेक्टर मॅडमने परस्पर MIDCच्या नावावर केलेलं आहे. ग्रामपंचायतीला आम्हाला कुणालाच माहीत नाही. जेव्हा या MIDC आमच्या जमिनीमध्ये येऊन सर्वे करत होतं तेव्हा आम्हाला कळलं की आमच्या जमिनी या MIDCला वर्ग करण्यात आलेला आहे. त्या MIDC आपल्या गुरुचरण जमिनीमध्ये आमच्या स्मशानभूमी आहे, तिथं आमच्या पाण्याची व्यवस्था आहे, बोरवेल आहे, तिथं आमच्या ग्रामपंचायत कार्यालय आहे, तिथं आमचं तलाव आहे. असं अनेक सोयी सुविधा त्या गुरुचरण जमिनीमध्ये आहेत. जर गुरुचरण जमीन हे MIDCला जर दिले तर आमचा आदिवासी हा फरक आहे आणि आदिवासींच्या बाजूने जे कायदे ते फक्त कागदावरच राहील. यासाठी कलेक्टर मॅडमना आम्ही एवढीच विनंती करतोय की आदिवासींना न विचारता, ग्रामसभेला न विचारता कटोडा ग्रामपंचायतची जमीन जे परस्पर MIDCच्या नावावर केलेली आहे ती परत ग्रामपंचायतच्या नावावर करण्यात यावी, एवढीच मागणी आम्ही कोणत्या मागता हां गोडामला काय आखणार तुम्हा आम्ही एक आखना जाय ही पाया सोय है मान खाचा बनावला है. ही मीटिंग बहुत है, मीटिंग थोता तमा जमीन नहीं देणार. हाँ या गाय चराई है, यामा ये है, पाया व्यवस्था है, महाणे है, तेज बांधली है, ते ई बोर रहता अने ई बादी व्यवस्था याम कोली है, ते पासी ई बादा केस कोना रहते पासे या लोकल वखो पडणार होते. ई गाय चराई नहीं देजे आमा.